नमस्कार मित्रांनो, सध्या सरळ सेवेच्या ज्या विविध जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, ती सर्व माहिती मित्रांनो आपण एकत्रित एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि सर्व जाहिरातीच्या लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून देखील तुम्ही पाहू शकतात. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात जी आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, श्री तुळजाभवानी टेम्पल ट्रस्ट जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो सरळ सेवेची रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात आलेली. 2024ची ही पहिली सरळ सेवेची जाहिरात आहे आणि हा परमनंट जॉब असणार आहे. कारण की ही पदं जी आहेत ती सरळ सेवेने भरली जात आहेत. याच्यामध्ये गट क आणि ड ची शिपाईची देखील पद आहेत. 23 मार्चपासून अर्ज चालू होणार आहेत. 12 एप्रिलपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे, तिथपर्यंत ॲप्लिकेशन करायची. खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फीज आहे, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो जी पदं भरली जात आहेत गट अ पासून ते गट ड पर्यंतच्या सर्व पदांचा मित्रांनो समावेश आहे. ज्या ठिकाणी पाहू शकता शिपाईची 10 पदं आहेत, संगणक सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वायरमन, मिस्त्री, प्लंबर, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, सुरक्षा निरीक्षक, भांडारपाल, त्यानंतर मास मीडिया प्रमुख, जनसंपर्क अधिकारी, लेखपाल, इंजिनियरची पदं आहेत आणि सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक अशी विविध पदं जी आहेत मित्रांनो या ठिकाणी टोटल 47 पदांची ही सरळ सेवेची परमनंट पदांची जाहिरात आहे मित्रांनो. आणि गव्हर्नमेंट पे रूलनुसार तुम्हाला मित्रांनो याचा पगार जो आहे तो भेटणार आहे. या ठिकाणी त्यांनी पगाराबद्दल देखील माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. पहा, जसं की मित्रांनो शिपाईचं पद जर आपण बघितलं, गट ड चं पद आहे 15,000 ते 47,600 इतका पगार असतो शिपाईला. कुठलेही पहा महाराष्ट्र शासनाचं तुम्ही आरोग्य विभागामधील शिपाई पद पाहिलं तरी तेवढाच पेमेंट त्या पदासाठी असतो. त्यानंतर मित्रांनो इतर देखील पाहू शकता, याच्यामध्ये भत्ते वगैरे सर्व तुम्हाला असतात. तर ही गव्हर्नमेंट वेतन श्रेणी मित्रांनो S14 पासून ते S1 पर्यंतचे सर्व वेतन श्रेणी, गट ड, गट ब आणि गट अ, त्याचबरोबर इतर जे पण भत्ते आहेत ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत. तर ही पहिली जाहिरात झाली मित्रांनो. याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं जॉब लोकेशन जे आहे तुळजापूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असणार आहे, श्री तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी. कारण की त्या ट्रस्टमार्फतच ही पदभरती जी आहे ती केली जाते. त्याच्यानंतर पुढची जाहिरात आली 2 नंबरची सरळ सेवेची, ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेची मित्रांनो मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ हे पद भरलं जाते. 38 जागा आहेत. या ठिकाणी देखील पहा मित्रांनो 25,500 ते 81,100 इतका पेमेंट आहे. हे देखील सरळ सेवेने या ठिकाणी पद भरलं जाते. तुमच्या कॅटेगरीनुसार वॅकेन्सी देखील पाहू शकता. तुमची पदवी झाल्यानंतर तुम्हाला HR डिपार्टमेंटचा या ठिकाणी अनुभव मात्र या पदासाठी लागणार आहे. 15 मार्च 2024 पर्यंत अप्लाय करायचं आहे. IBPS कंपनी देखील याची परीक्षा घेत आहे. त्यानंतर पुढची जाहिरात आलेली ती म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस पदभरतीची मित्रांनो, ज्यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बँड्समन पोलीस आणि कारागृह पोलीस जवळपास 17,471 पेक्षा जास्त पदं मित्रांनो भरली जात आहेत. जसं की पोलीस शिपाईची पदं आपण जर बघितली टोटल तर पहा 9,595 पदं पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आहेत. बाकी मग SRPFसाठी जवळपास मित्रांनो 4,000 प्लस पदं आहेत. कारागृह पोलीससाठी 1,800 प्लस पदं आहेत. पोलीस चालकसाठी 1,600 प्लस पदं आहेत. तर ही सर्व पदांसाठी मित्रांनो 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे सिलेक्शन पोस्टची मित्रांनो, ज्या ठिकाणी 2,000 प्लस वॅकेन्सी आहेत. याच्यासाठी मित्रांनो तुमची लास्ट डेट 18 मार्च 2024 आहे. फीज मित्रांनो फक्त 100 रुपये खुले आणि OBC कॅन्डिडेट जे आहेत त्या प्रवर्गामधील त्यांच्यासाठी, आणि जर वुमेन SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर 0 रुपीज फीज आहे, कुठलीही फीज नाही. याच्यामध्ये मित्रांनो 2,049 पद आहेत. खूप सारी अशी पद आहेत जी की मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. आरोग्य डिपार्टमेंट असेल, नॅशनल म्युझियम डिपार्टमेंट असेल, ग्राउंड वॉटर डिपार्टमेंट असेल, त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर डिजीजेस कंट्रोल डिपार्टमेंट असेल, हेल्थ सर्व्हिसेस हेल्थ डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी पहा स्टाफ कार ड्रायव्हरचं पद आहे. अशी 10वी 12वी आणि पदवीवरती मित्रांनो ही सर्व ग्रुप Cची पदं भरली जात आहेत. तर इथं नक्की तुम्ही अप्लाय करू शकतात. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये याची एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन TCS मार्फत परीक्षा तुमची घेते. खूप चांगल्या पोस्ट आहेत जे की 10वी 12वीवरती भरल्या जात आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो पुणे असेल, नागपूर असेल, या ठिकाणी वेगवेगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहेत तिथं देखील त्यांच्या वॅकेन्सी आहेत. पहा जसं की खूप सारे लोअर डिव्हिजन क्लर्कची असेल, नर्सेस असतील, त्यानंतर मित्रांनो अटेंडंटची पदं असतील, अशी विविध पदं आहेत. कुकची पदं आहेत, ड्रायव्हरची पदं आहेत, क्लर्क असतील. संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी जवळपास 167 पेजेसची ही PDF आहे. तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF शेअर केली, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर मित्रांनो ही तिसरी जाहिरात आहे. त्यानंतर चौथी जाहिरात अजून डबल मित्रांनो SSC मार्फत प्रसिद्ध झालेली या ठिकाणी कालच ही जाहिरात आलेली आहे. पहा ज्याच्यामध्ये मित्रांनो सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस CAF-PFS या ठिकाणी मित्रांनो ही पदभरती जी आहे ती केली जाते. सब इन्स्पेक्टर हे पद जे आहे ते भरलं जाते. फक्त पदवी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता, मात्र याला हाईट वगैरे लागणार आहे.
तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर त्या पद्धतीचे पहा, जसं की मित्रांनो SSB असेल, ITBP असेल, CRPF असेल, CISF असेल, BSF असेल, या ठिकाणी मित्रांनो जे सब इन्स्पेक्टरचं पद आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये मित्रांनो हे पद भरलं जातं आहे. 4000पेक्षा जास्त पदं या ठिकाणी आहेत आणि 100 रुपये फीज आहे. वुमेन SC ST कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी मित्रांनो कुठलीही फीज नाही. याच्यासाठी देखील तुम्हाला 28 मार्च 2024पर्यंत अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंतची ही तुमची या ठिकाणी जवळपास 5वी जाहिरात आहे. त्यानंतर 6 नंबरची जाहिरात आहे ती पण मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या ठिकाणी दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड DSSB असं आपण त्याला म्हणतो. याच्यासाठी 8 मार्च 2024पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायची लास्ट डेट आहे. 1-2 दिवस राहिलेले आहेत. याला देखील फक्त 100 रुपये फीज आहे मित्रांनो. SC ST वुमेन कॅन्डिडेट यांना फीज नाही. या ठिकाणी मल्टीटास्किंग स्टाफचं पद भरलं जातं आहे मित्रांनो, जे की 10वी पासवरती असणार आहे. एकच परीक्षा याची देखील तुमची होणार आहे 10वी पासवरती. MTSसाठी तुम्हाला दिल्ली या ठिकाणी मात्र जॉब लोकेशन दिल्ली या ठिकाणीच एक्झाम सेंटर असेल. त्यानंतर परत सेम मित्रांनो त्याच डिपार्टमेंटची जाहिरात आलेली ही 6वी जाहिरात या ठिकाणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचीच, ज्यामध्ये मित्रांनो DSSBची दिल्लीचीच ही पण जाहिरात आहे. दिल्ली या ठिकाणी जॉब लोकेशन आहे, दिल्ली या ठिकाणीच एक्झाम सेंटर असेल. याच्यामध्ये देखील 100 रुपये फीज आहे मित्रांनो. तुम्हाला फीज कमी आहे. 13 मार्च 2024पर्यंत तुम्हाला याच्या देखील ॲप्लिकेशन करायचे, ज्यामध्ये फार्मासिस्टसाठी 318 जागा आहेत, नर्सिंग ऑफिसरसाठी 1507 जागा आहेत. तर मित्रांनो हेल्थ डिपार्टमेंट जे आहे दिल्लीचं त्या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. त्यानंतर IA असेल, कुक असेल, ट्रान्सलेटर असेल, ही बाकीची पदं आहेत. टोटल 1896 या पदासाठी जागा आहेत. याची देखील एकच तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाणार आहे. याच्यासाठी देखील मित्रांनो दिल्ली या ठिकाणीच एक्झाम सेंटर असेल. तर ह्या 2 जागा ज्या आहेत मित्रांनो DSSBच्या या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यात 2 SSCच्या जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेची पोलीस पदभरती बृहन्मुंबई महानगरपालिकेची आणि या ठिकाणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान. तर अशा मिळून जवळपास मित्रांनो या ठिकाणी 7 जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत. सरळ सेवेच्या 3 जाहिराती आहेत महाराष्ट्रामधल्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 4 जाहिराती प्रसिद्ध आहेत सध्या. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. जवळपास मित्रांनो यांच्या डेट ज्या आहेत काही पदांच्या संपत आलेल्या आहेत, काही पदांच्या अजून चालू आहेत. सर्व जाहिरातीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.